तर याची काय रेंज असेल? हा दादा 3000 पर्यंत. 3000 आहे. तर इकडे प्राइस खूप कमी आहे, मुंबईच्या तुलनेमध्ये बरीच कमी आहे. मुंबईला ह्याच मूर्ती प्राइस नावलं तरी 7-8 हजार असते. ओके. आणि ह्या रेडी केलेल्या आहेत ना? ओके. हे गणपतीची मूर्ती बघा, ही रेडी केलेली आहे. हाय, मी सर्वेश पेडणेकर. आता मी आहे पेन हमरापूरला. तर या ठिकाणाला म्हटलं जातं गणपतीचं माहेरघर. तर हे का म्हटलं जातं, तर इथून संपूर्ण भारतामध्ये, भारताच्या बाहेर महाराष्ट्रात सगळीकडे इथून गणपतीच्या मूर्ती नेल्या जातात. तर इथे असणारे कारखाने, आणि 2024ला गणपतीला फक्त आता 1 महिना उरलाय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या कारखान्याबद्दलची संपूर्ण माहिती आणि गणपतीच्या मूर्ती कशा प्रकारे इथे बनतात हे बघूया. इथे शाडू माती, प्लॅस्टर दोन्ही प्रकारच्या मूर्ती इथे बनल्या जातात. कारखान्याजवळ आलो. दादा आपलं नाव काय? अक्षय पाटील. अक्षय पाटील. तर हा आपला कारखाना आहे, काय नाव आहे? आकांक्षा आर्ट. तर इथे कुठल्या मूर्ती बनवता तुम्ही? इथे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्याच मोस्टली बनवल्या जाते. तरी काय रेंज असते गणपतीचे प्राइस? गणपतीची प्राइस म्हणजे ज्वेलरी करून असते 5000-7000 स्टार्टिंग आहे. ओके. ज्वेलरी पूर्ण त्या साईड. आणि कसे विदाऊट अशा पण मूर्ती भेटतात की कशा? फक्त डायमधून काढलेल्या. त्यांची काय प्राइस आहे तरी स्टार्टिंग? 2000, 2500, 3000. ओके. आणि मग रेडी मूर्ती असेल तर कॉस्ट जास्त आहे. इकडे बघू शकता. आता ह्या कुठल्या मूर्ती आहे? विठ्ठलाची. ओके ओके. आणि इकडे आतमध्ये सुद्धा आपण आता हे मूर्ती बघूया. तर ही शंकर आहे बघा, ही मूर्ती बघू शकता तुम्ही. तर याची काय रेंज असेल? हा दादा 3000 पर्यंत. 3000 आहे. तर इकडे प्राइस खूप कमी आहे, मुंबईच्या तुलनेमध्ये बरीच कमी आहे. मुंबईला ह्याच मूर्ती प्राइस नावलं तरी 7-8 हजार असते. ओके. आणि ह्या रेडी केलेल्या आहेत ना? ओके. हे गणपतीची मूर्ती बघा, ही रेडी केलेली आहे. आता ही खूप छान वाटते दिसायला. तर ह्याची काय असेल प्राइस? याची 6000 पर्यंत आहे. तेवढं सगळं वर्क केलेलं आहे त्या मूर्तीवरती. ओके. बघू शकता की छान ही मूर्ती आहे गणपतीची. त्याच्या बाजूला ही सुद्धा आहे बघा, हा लहान गणपती आहे. आणि हा सुद्धा बघा. आणि ह्याची काय असेल? ही मोठी आहे थोडा. 7.5. क्लास वाटते एकदम बघायला, मस्त वाटतंय एकदम. बघा डायमंड वर्क केलेलं आहे. आणि हे पूर्ण गणपतीचं बघू शकता तुम्ही, झालर आहे. ही पण तेवढीच आहे. तर हा सुद्धा बघा. म्हणजे सर्व तुम्ही इथेच करता? इथेच करतो. ओके. तर हे गणपतीचं काम केलेलं आहे बघा. ही सुद्धा बघा, हा लालबागचा राजा. सर्व मूर्ती इथे आहेत बघा. आणि इकडे सुद्धा आहेत छोट्या मूर्ती. आपण पुढे जाऊन बघूया कारखान्यामध्ये. तरी किती मूर्ती बनवता तुम्ही वर्षाला? 1000-1500 मूर्ती बनवता. ओके. आता हे किती गणपती असतील इथे आता कारखान्यामध्ये? साधारण आता हे 700-800 गणपती असतील इथे आहेत. आणि टोटल तुम्ही किती बनवलेत तरी? टोटल आम्ही 1500 गणपती बनवले. आता तयार होऊन नेले? मग तिकडे ते सेल करायला नेतात डायरेक्ट? इथून तुम्ही पूर्ण रेडी झाल्यानंतर? तरी एक गणपतीला किती दिवस लागतात तरी? एक गणपतीला तरी आपला 1 दिवसात तयार होतो पूर्ण, म्हणजे पॉलिश पासून ते पेंटिंग पर्यंत सर्व 1 दिवसात गणपती तुम्ही तयार करता? एक गणपती. ओके. एवढं दिवसभर काम करता म्हणजे एका गणपतीवर? बघू शकता एवढे सर्व गणपती 1 दिवसात सुद्धा इथे गणपती. आणि ते खडे आणि त्याचं काम ते आपणच करतो मग? ओके ओके. तर बघूया हे सर्व आता. तर इथून कुठे कुठे जातात गणपती? इथून गणपती मुंबई, अंबरनाथ, पुणे. ऑल ओव्हर म्हणजे भारतात इकडे जातात सगळीकडे. बघूया आता आपण गणपती बनवत आहेत पुढे कशा प्रकारे. आता गणपती बनवतात. आपलं नाव काय? आदित्य पाटील. आदित्य पाटील. तर मूर्ती बनवायला सुरुवात कशा प्रकारे करता तुम्ही? पहिले आपण कच्ची मूर्ती असतो, पॉलिश करायचे. पॉलिश करून झाल्यावर त्याचे खड्डे वगैरे म्हणजे फिनिशिंग, ती सर्व फिनिशिंग दिल्यावर त्यावर सफेदा बसतो. सफेदा घासायचा, घासून फिनिशिंग द्यायची. ओके. आणि नंतर त्याच्यावर बॉडी कलर मारून झालं शेडिंग येतो. ओके. आणि आपण पंचरंग करू त्याला नंतर. पंचरंग. ओके. पंचरंग केल्यावर आखणी वगैरे, नंतर वार्निश गोल्डन. ओके. मग आता हे काम चालू आहे. कुठलं काम चालू आहे? बॉडी कलरचं काम चालू आहे. ओके. हे बघा दादा आता बॉडी कलर मारतोय. हा बॉडीच्याच पार्टला फक्त मारला जातो? बॉडीच्या पार्टला. ते आता बॉडीच्या पार्टला मारता मारता इकडे उडतो ना. त्याला काय करू शकत नाही आपण. ओके. हा थोडा इकडे तिकडे स्प्रेड होतोच. थोडा होतो. ओके. तर हे बघा बॉडी कलरचं काम चालू आहे. चालू. हे बघा बॉडी कलर मारता येत आहे. तर ही आता कधीपर्यंत रेडी होईल?
हे आता उद्यापर्यंत रेडी. हा एवढं फास्ट. बॉडी कलर झाले ना हा की रेडी. ओके, मग हे ते करायला घेणार मेन सफेदा असतो, सफेदा सुकण्यासाठी 1 दिवस तरी जातो ना. हा, मग ते 1 दिवस ठेवायला हा, लागतं. एक मग दिवस दुसऱ्या दिवशी ते ठेवायला सर्व काम रेडी होतं. हा, आता आपण सफेदा मारल्या आहेत ना मूर्त्या आज. हा हा, हो, हे सगळं व्हाईट मारलेलं. फिनिशिंग ओके ओके, हो, मग ते उद्यापर्यंत होईल इकडे कारखान्यात सर्व बॉडी चालू कलर आहे. झाला ना एकदा हा हा, की एका दिवसात रेडी होतात. ओके ओके, ठीक आहे. दगडूशेठ हलवाई गणपती छान मूर्ती बनवली आहे बघा. डोळे बघा एकदम रिअल वाटत आहेत गणपतीचे बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतील रिअल डोळे वाटतात. हे सर्व गणपती इथे बनवले. ही मूर्ती बघा सर्वात क्लास वाटते ती मूर्ती म्हणजे ही. बघू शकता तुम्ही, मला खूप आवडली. बघू शकता सर्व मूर्ती इथे रेडी करून शोकेशमध्ये ठेवलेल्या आहेत. त्याची प्राईससुद्धा आता आपण बघितली. तर मी समर्थ कृपया कारखान्याच्या बाजूला आहे. बघू शकता तुम्ही इथे ही गणपतीची मूर्ती किती छान मूर्ती बनवली आहे बघा. डोळे बघा एकदम रिअल वाटतात. बघू शकता तुम्ही. पेटा बघा तर 5000 पासून या मूर्ती आहे सर्व. आणि गौरीची सुद्धा इथे मूर्ती आहे बघा. आणि डायमंडवर बघा या गणपतीचं किती छान केलेलं आहे. हे सर्व मूर्ती इथे बनवतात पेनला. तुम्ही आहे का इथे? शेडिंग करतात ना. हां, शेडिंग करते. तर ते आतमध्ये शेडिंगचं काम चालू आहे, ते सुद्धा बघूया आपण. आलो 1 मिनिटात. या कारखान्यामध्ये सुद्धा बघा किती मूर्ती आहेत. हे बघा इकडे शेडिंगचं काम चालू आहे. हे बघा, हे बघा. हे काय करताय तुम्ही आता? गोल्ड. ओके, गोल्डनचे चालू आहे. ज्वेलरी, हे ज्वेलरी रंगवतात बघा. आणि इकडे डायमंड वर्क आहे काय? इकडे डायमंड वर्क चालू आहे. हे बघा डायमंड लावत आहे. बघू शकतो मूर्ती आता रेडी करतो डायमंड लावून. हे बघा दागिने आणि डायमंड वर्क लेस. किती 1 दिवसात होतं का करून डायमंड वर्क? हे दादा तुम्ही काय करताय? शेडिंग चालू आहे. शेडिंगचं काम चालू. आपलं नाव काय? वैभव गावंडे. वैभव गावंडे. बघा दादा शेडिंगचं काम चालू आहे यांचं इथे. किती छान मूर्ती आहे. आपण दुसऱ्या काय करतो ते आता आपण कुठे जाणार? विश्वदेव कला केंद्र. विश्वदेव. ओके, तर हे हमरापूर आहे प्रॉपर. इथून त्या दुसऱ्या गावात जाणार का आपण? तांबट. ओके, त्या गावामध्ये आता आपण जाऊया. आता विश्वदेव कला केंद्र इथे आता आपण बघूया. इथे सुद्धा गणपतीच्या मूर्ती बनवत आहे. दादा आपला कारखाना आहे का? नाही, मी कामगार आहे. कामगार आहे का? आपलं नाव काय? माझं नाव सुजित तुकाराम खेड. तरी किती वर्ष बनवता तुम्ही? मी 7-8 वर्ष पार्ट टाइम जॉब करतो. ओके ओके. तर हे बघा इथे सुद्धा बनवत आहेत मोठमोठ्या मूर्ती. बघूया आपण. विश्वदेव कला केंद्र. हे बघा इथे मोठ्या मूर्ती आहेत. हे फिनिशिंग चालू आहे का? बघू शकतो इकडे फिनिशिंग चालू आहे. इथे आता गणपतीच्या मूर्तीचे काम चालू आहे. तर दादा बघा. दादा काय करता तुम्ही? आखणी डोळ्याची. ओके, बघू शकता. दादा बघा आता डोळ्याची आखणी करतोय बघा. हे बघा त्या साईडने चालू आहे. इकडे सुद्धा बघा डोळ्याची आखणी चालू आहे. तर फायनल स्टेजला येईल. फायनल स्टेज जाऊन आहे बाकी आहे. आपलं नाव काय? जयदीप. जयदीप म्हात्रे. हे बघा गणपतीच्या डोळ्याची आखणी चालू आहे. एकदम बारीक काम आहे. इकडे सुद्धा बघा ही छोटी मूर्तीचं बघा आखणी चालू आहे. अशा प्रकारे आखणी होते बघा. सुद्धा काम चालू आहे गणपतीचं. बघू शकता तुम्ही सर्व प्रकारचे गणपती बनवत आहेत इकडे. इकडे फिनिशिंगचं काम चालू आहे. ते भरपूर जण इकडे.
सर्व फिनिशिंग इकडे चालू आहे. अरे बघा हे गणपती आता इथे रेडी होते सर्व. हे बघा राम मंदिर आहे मागे, राम मंदिर स्वरूपातलं हे आहे. हे बघा श्रीराम मागे मंदिर आहे नवीन या वर्षीसाठी. आणि हे बघा श्रीरामांच्या स्वरूपातली ही मूर्ती बघू शकता तुम्ही. जी मूर्ती आहे राम मंदिराला त्या स्वरूपातली मूर्ती इथे बनवण्यात आलेली आहे गणपतीच्या स्वरूपामध्ये. तर सर्व प्रकारची इथे मूर्ती आहेत बघा. हे बघा ही सुद्धा आहे बघा ब्लू कलरमध्ये. सर्व प्रकारची मूर्ती आहे इथे. ती देवीची सुद्धा मूर्ती आहे बघा. इथे सुद्धा 1000 तरी मूर्ती असतील ना, भरपूर आहे इथे मूर्ती बघू शकता तुम्ही. 3-3.5 मूर्त्यांचं काम इथे होतं बघा. संपूर्ण कारखाने इथे भरलेला आहे बघा. पेन अमरापूर. हां हे बघा काम चालू आहे फिनिशिंगचं. 15-20 दिवस झाले ना. हां ती सगळ्या जवळजवळ 8-9-10 फुटाच्या पूर्ण लाईन काम करण्यासाठी. मोठ्या आता फक्त लहान मूर्तींचं चालू आहे. होलसेल वगैरे चालू असते. होलसेल ओके ओके. हां लॉट महिने मंडळाचे मोठमोठे मंडळाचे मूर्ती. मंडळ. हां ओके मुंबईच्या सगळ्या असते तरी इथून लांब लांब जात असतील. हा भरपूर लांब मुंबई ठिकाणी सगळे. आपलं काय नाव? हा नाव काय बोला? म्हात्रे. जयदीप म्हात्रे. जयदीप म्हात्रे. हे बघा आता इथे काम करत आहेत कारखान्यामध्ये आलो आपण. आपलं कारखान्याचं नाव काय बोललं ताई? ऋषीदेव कला केंद्र मनस्वी. ओके तर आपलं नाव काय? नमिता. नमिता. तर हे आता मूर्तीचं कुठलं काम चालू आहे? पॅच कलर चालू आहे. पॅच कलर. ओके तर हे बघा इथे पॅच कलरचं काम चालू आहे. तरी किती मूर्ती बनवता तुम्ही इयरली? दिवसाला होतात 20-25 होतात. दिवसाला 20-25 टोटल एका वर्षामध्ये म्हणजे या सीझनला 28-3000 पर्यंत मूर्त्या इथे बनवल्या जातात बघू शकता तुम्ही. संपूर्ण कारखान्यामध्ये आता मूर्ती आहेत बघा. काम चालू आहे बघू शकता तुम्ही. हे इथे वस्त्राचं काम चालू आहे. हे पॅच भरताय का? इकडे पॅच भरायचं काम चालू आहे. सर्वप्रथम पॉलिश होतो तिकडे. हां तिकडे बघा तिकडे पॉलिश होतो. ओके. कच्च्या मूर्तीची पॉलिश झाल्यानंतर हां याला पॅच केला जातो. ओके. हां बारीक बारीक. जे काय होल असतील हां हां ते भरले जातात. हां ते भरल्यानंतर मग त्याला तिकडे सफेदा मारला जातो. सफेदा. ओके हां ओके सफेदा काम चालू आहे. हां 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 तर हे सफेदाचं काम इकडे चालू आहे बघू शकता. ओके आणि ह्याच्यानंतर सफेदानंतर कुठलं काम होतं? बॉडी कलर. बॉडी कलर मग फिनिशिंग सर्व. ओके पॉलिशिंगचं काम चालू आहे. हां हां आता आपण गणपती कारखान्यामध्ये बघू शकता तुम्ही. हा मातीचा केवढा मोठा गणपती बनवला आहे बघा. बिग साईजचं आहे. काम चालू आहे त्याचं आता इकडे. आणि इकडे त्याचे डाय बनवत आहेत बघा. हे काय बनवत आहे तुम्ही? आम्ही मूर्ती बनवतो फायबर. मग ह्याच्यामध्ये आता हे काथ्या आणि प्लॅस्टर मिक्स आहे. हां याच्या अगोदर मूर्ती बनवायच्या अगोदर त्याला तेल साबण लावतो याला फायबरला. हां तेल आणि साबण. ओके आता हे पूर्ण मूर्ती आहे वाटते. बॉडी आहे. बॉडी आहे. ओके आणि हा कात्या कुठून आणता मग? हा केरळ कर्नाटक. केरळ कर्नाटकवरून हा कात्या आणतात. तर ही मोठी मूर्ती असेल 10 फुटाची. हा 10 फुटाची. तर किती दिवस लागतात मोठी मूर्ती बनवायला? मूर्ती बनवायला प्लॅस्टर पॅरिसची मूर्ती बनवायला 2 तास होते. 2 तास होते. सुकून बाहेर पण निघते. तर 2 तासामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनते मोठ्या आकाराची. नंतर मग फिनिशिंग आणि मग ते सगळं महिनाभर लागत असेल. महिनाभर म्हणजे जोडकामाला एक मूर्तीसाठी जोडकाम जर केला तर 3 दिवसात होतं. 3 दिवसात सगळं होतं. ओके रेडी होते तेवढी. आता ही किती फूट असेल मोठीवाली? 13 फूट. 13 फुटाची सुद्धा इथे मोठी मूर्ती आहे बघू शकता. काम चालू आहे. 16 फुटाची ती डाय आहे. ओके मागे आहे. या कारखान्याचं नाव काय बोललं? शंभो कारखाना. हे बघा मोठ्या मूर्ती इथे फक्त मोठ्याच मूर्ती बनवतात. इथे म्हणजे 4 फुटापासून 18 फुटापर्यंत बनवतात. हां 4 फुटापासून 18 फुटापर्यंत इथे मूर्ती बनवतात बघू शकता तुम्ही. इथून आता पुढच्या कारखान्यात सुद्धा आपण जाऊया. गणपतीचा आता फेस आहे बघा. त्याला आता पूर्ण हे लावून घेत आहेत फेसच्या पोर्शन. माझ्या आतमध्ये सपोर्टला बांबू असतं. बांबू टाकायला लागतो.
ओके, तेवढे बांबू आणून पूर्ण ते बघू शकते. पूर्ण आता मूर्ती इथे बनवत आहेत. गणपतीला सपोर्ट देण्यासाठी इथे बांबू तोडतात हे बघा. आणि हा बांबू आतमध्ये सपोर्टसाठी आता लावणार आहे. कशा प्रकारे लावतात ते बघूया आता आपण. आता बांबू तोडलेला आहे. परत आता याच्यावर मातीला हे करणार, प्लॅस्टर लावणार, मग ते परमनंट होणार सुकलं की. अरे बघा, असं सपोर्टला आतमध्ये बांबू असतो. मोठ्या गणपती ते मेटलचे पण वापरतात ना पार्ट, लोखंडी आणि सपोर्टला वापरतात. हे बघा अशा प्रकारे बांबू लावला. आता बघा ही मूर्ती तयार होईल थोड्या वेळानंतर. हे हात पाय असे साच्यामधून बनवून ठेवलेले आणि ही मूर्ती मातीची. रापूर स्टेशनच्या बाहेर आलं सगळीकडे तुम्हाला कंटिन्यू असे कारखाने दिसतात. पूर्ण इथून 3-4 किलोमीटर कारखाने आहे गणपतीचे. आपण हे जाऊन बघूया. हे बघा सगळीकडे कारखाने आहेत रोडच्या दोन्ही बाजूला. आणि इथे सर्व सामान भेटतं बघा गणपतीच्या रिलेटेड. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहिजे असेल तर. गणपती बनवण्याचं सामान. ते जिग्नेश कला केंद्रामध्ये केवढे मोठे गणपती बनवले आहेत बघा. मोठ्या मोठ्या आकाराचे प्लॅस्टरचे बघू शकता तुम्ही. अमरापूरला भात शेती चालू आहे बघा, लावणी. आता ते पेंड्या लावतात भाताच्या बघा. मस्त निसर्गरम्य इथे वातावरण आहे शेतीचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेन अमरापूरमध्ये सर्व गणेश मूर्ती बघितल्या आणि कारखाने सुद्धा बघितले. तर इथे 250 रुपयापासून गणपती मूर्ती स्टार्टिंग आहे. तुम्ही आला तिथे तर नक्की या गणपतीची मूर्ती घेण्यासाठी. खूप छान मूर्ती इथे बनवल्या जातात. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अशा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू.